छत्रपतींना आराध्य दैवत मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या मंदिरात आता यावंच लागणार आहे, कारण की या मंदिराने आता एक नवीन इतिहास घडवलेला आहे। मी सध्या याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये सध्या आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक भव्य दिव्य आणि अतिशय आकर्षक अशी मूर्ती आपण या मंदिरात पाहू शकतात। या मूर्तीचं वैशिष्ट्य हे आहे की काळ्या पाषाणात बनवलेली ही मूर्ती आहे आणि याच काळ्या पाषाणामधून अयोध्येतल्या श्रीरामाची मूर्ती देखील घडवण्यात आलेली होती। ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये मराठे पाडा आहे आणि या मराठे पाड्यामध्ये हे भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे। 1 एकरवर संपूर्ण हे मंदिर उभं राहिले आणि या मंदिराची रचना जी आहे ती तटबंदीच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे। एका गडकिल्ल्याच्या स्वरूपात या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे। या मंदिराच्या आतमध्ये देखील अतिशय सुंदर अशी वास्तुकला आपल्याला दिसून येते आणि या मंदिरामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर जिजाऊंचं देखील मंदिर आहे आणि त्यासोबतच आई तुळजाभवानीचं देखील मंदिर या मंदिरामध्येच तयार करण्यात आलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या मायालेकींना देखील इथे येऊन जिजाऊंकडून प्रेरणा घेता येईल। तुमच्या आमच्या भावना नाही तर भारतातल्या सगळ्या ठिकाणच्या लोकांच्या जनतेच्या भावना तयार होतील आणि हे एक तीर्थस्थळ होईल। याची आज मी मुख्यमंत्र्यांच्याकडे तशी रितसरपणे मागणी करतोय। आजपर्यंत कोणी केलं नाही ते आज आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज महाराष्ट्राला एक शक्तिपीठ दिलेलं आहे। या शक्तिपीठातून अनेक युवक ज्यावेळेस भविष्यकाळामध्ये येत राहतील त्यांना इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नक्कीच इथनं घेऊन बाहेर पडणार। आराध्य दैवत म्हणूनच आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत आलो, त्यांचं पूजन करत आलो आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून आता अनेक लोक शिवभक्त या मंदिरामध्ये येऊन शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतील। कॅमेरामन विनेसा अक्षय भाटकर, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।